11:30च्या टायमिंगला मुलगी शाळेतून येत होती, तर एका इसमाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला. तर ती मुलगी आक्रोशाने इतकी किरकाळात म्हणजे आमच्या घराकडे तिने धाव घेतला. तर ती इतकी म्हणजे वेदना होत होत्या त्या मुलीला, का म्हणजे ते आम्हाला पण डोळ्यांनी पावत नव्हतं. त्यावेळेस आम्ही तिला विचारलं का म्हणजे नेमकं काय झालं, पण ती सांगण्याच्याही परिस्थितीत नव्हती. नंतर त्या मुलीने फक्त एवढंच 2 शब्दच बोलली की फक्त एक माणूस आला आणि त्याने माझ्या अंगावर विष टाकलं. ती मुलगी इतकी छोटी होती, अज्ञान मुलगी ती, का तिला ॲसिड हा प्रकार सुद्धा तिला माहीत नाही. ती फक्त म्हणायची का माझ्या अंगावर कुणीतरी विष फेकलं. आणि त्या मुलीला इतकं भयानक, तिचा चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्ण असा काळा पडलेला होता. आणि त्या मुलीला इतक्या भयानक वेदना होत होत्या का म्हणजे ती पर असं म्हणजे काही सहन करू शकत नव्हती. तर आम्ही तिला मदत केली, तिला आम्ही सहारा दिला, तिला शांत केलं, वॉश केलं तिला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलेलं. काय वाटतं ग्रामीण भागात मुलींची आणि ग्रामीण भागात मुलींची कशी सुरक्षा झाली पाहिजे, मुलींच्या सुरक्षेची व्यवस्था झाली पाहिजे, मुलींना कसं संरक्षण भेटलं पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती.